बांसुरी की धुन पर नाचती है नागन, बालप्रसाद जी के नाम पर बन गई सुहागन। महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मकर संक्रांत हा सण नुकताच साजरा झाला आहे. मकर संक्रांतीनंतर अनेक महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जातात आणि या ठिकाणी एकमेकींना वेगवेगळ्या भेटवस्तूंचं आदानप्रदान करतात. मात्र जालना शहरातील सपना सुरडकर यांनी एक आगळावेगळा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला आहे. पाहुयात काय आहे सपना सुरडकर यांचा पर्यावरणाला हातभार लावणारा हा उपक्रम. नमस्कार, माझं नाव सपना विनोद सुरडकर. आम्ही कृष्णबन सोसायटीमध्ये राहतो. यावर्षी दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. तर त्याबद्दल बहुतेक लेडीज ह्या स्टीलच्या वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू अशा वेगवेगळ्या वस्तू एकमेकींना गिफ्ट म्हणून देतात. तर त्यामध्ये प्लास्टिकचा कचरा हा भरपूर होतो आणि घरांमध्ये शोभेच्या वस्तू आणि इको फ्रेंडली ज्या म्हणतो आपण, त्यापेक्षा हे प्लास्टिकचा जो कचरा आपण निर्माण करतो तो खरंच या पर्यावरणाला खूप घातक आहे आणि हा कचरा लवकर विघटन पण होत नाही या कचऱ्याचं. त्यामुळे आम्ही यावर्षी एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे, की जसं की हळदी कुंकवामध्ये इतर लेडीजना सीड्स बॉल द्यायचे आणि प्रत्येकाने जर हे 4 ते 5 सीड्स बॉल लावले तर 4-4, 5-5 एकाचे झाड हे उगवतील आणि पर्यावरणाला काहीतरी हातभार लागेल. या हिशोबाने आम्ही हा उपक्रम राबवला आहे. त्यामध्ये आपण आणखी काही वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकतो, जसं की आवळा कँडी असेल, मसाले असेल, खाद्यपदार्थ असेल. अशा काही वस्तूंनी पर्यावरणाला घातक ठरणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि पर्यावरणाला काहीतरी फायदा होईल. या हिशोबाने आम्ही हा कार्यक्रम राबवला आहे. यावर्षी आम्ही 4000 सीड्स बॉल तयार केले आहे आणि 4000 वाटप करण्याचं ठरवलं आहे. पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त करू अशी अपेक्षा आहे. माझं नाव वैशाली विवेक घुमारे. मी कृष्णबन सोसायटीमध्ये राहते आणि मी सपनाताईच्या शेजारी असते आणि ॲक्च्युली मी ख्रिश्चन आहे, पण आमच्या इथे मकर संक्रांतीनिमित्त इथे कार्यक्रम केला जातो हळदी कुंकूचा आणि त्याच्यामध्ये मी सहभागी होते. पण प्रत्येक वर्षी जसं ते प्लॅस्टिकच्या वस्तू देतात, कोणाच्या यूजमध्ये होतात, कोणाला यूज नाही आहेत. पण त्यांनी जो उपक्रम राबवला आहे की सीड्स बॉल देऊन पर्यावरणाची मदत करणं आणि तिची खूप जालन्यामध्ये तर खूप गरज आहे, कारण की हा दुष्काळी विभाग आहे आणि इथे झाडं नाही आहेत दूर पण बघितलं तरी. आणि त्यांनी हा उपक्रम राबवला आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना नेहमी साथ देत राहू. माझं नाव वैशाली खरात आणि आज आम्ही इथं सपनाताईकडे एक संक्रांतीनिमित्त हळदी कुंकाचं वाण घ्यायला आलेलो आहे. पण आज त्यांनी एक स्पेशली काहीतरी नवीन उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. कारण त्यांनी निसर्गाची एक प्रेरणा दिली सीड्स बॉल देऊन, की हे मोकळ्या जागेमध्ये लावून आपण पर्यावरणासाठी काहीतरी करू शकतो बा. ते त्यांनी काहीतरी नाविन्य आम्हाला दाखवलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. माझं नाव सुप्रिया मोरे. दरवर्षी आम्ही कृष्णबन सोसायटीमध्ये हळदी कुंकू साजरा करतो आणि नेहमी आपल्याला वाणामध्ये वेगवेगळे दरवर्षी येतात. तर यावेळेस आमच्या शेजारी विनोद सुरळकर यांनी यावेळेस सीड्स बॉल हे दिलं आहे. तर यावेळेस विचार चालला की काहीतरी नवीन उपक्रम त्यांनी राबवलं, हे छान आहे. जालना शहरातील विनोद सुरडकर दाम्पत्य नेहमीच वेगवेगळे पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या भेटवस्तू देण्याऐवजी सीड्स बॉल देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. तब्बल 4000 सीड्स बॉलचं वाटप ते या दरम्यान करणार आहेत. सुरडकर दाम्पत्याने घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.